सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी पुणे। सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। महामार्ग 965 निळुंज फाटा या ठिकाणी पालखी मार्गाच्या विविध समस्या संदर्भात मागण्या घेऊन आमरण उपोषणास बसलेले अमोल बनकर यांचं उपोषण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पाटील साहेब, पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक वाघचौरे तसेच निळुंज, शिवरी, खळद, तक्रारवाडी, पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले। शिवरी हायस्कूल अंडरपास रोड, निळुंज फाट्यासाठी अंडरपास अशा विविध मागण्या सरकारपर्यंत तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपर्यंत पोहोचवून त्यावर कारवाई केली जाईल असे प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी पाटील साहेब यांनी सांगितले। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरभाऊ कामते यांच्या फोननंतर प्राधिकरणाचे अधिकारी स्वतः आंदोलनस्थळी येऊन ज्या मागण्या आहेत त्या जाणून घेतल्या। आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष माणिकराव झेंडे, शिवसेना अध्यक्ष अभिजित जगताप, सचिन पठारे, यमाई माता देवस्थानचे उपाध्यक्ष वासू लिंबोरे, निळुंज सरपंच अश्विनी बनकर, वाळुंज पोलीस पाटील मोहन इंगळे आदींनी उपस्थिती दाखवली। यावेळी रेल्वे समितीचे माजी सदस्य महेश जगताप, नवनाथ गायकवाड, खळद ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, संदीप शिवाजी यादव, सरपंच खळद संतोष दुबल, शिवरी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर कामते आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। आपण पाहतात सह्याद्री 24/7। आमच्या चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। आज या ठिकाणी माझा उपोषणाचा दुसरा दिवस होता। सकाळपासून बरेच मान्यवर या ठिकाणी येऊन गेले। त्याच्यामध्ये जालिंदर कामटे हे आले होते। त्यांनी जे नॅशनल हायवेचे अभियंता आहेत अभिजित आवटे यांच्याशी माझं खरतर बोलणं करून दिलं। त्याच्यानंतरनं त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला कर्मीपत्र जे दिलं होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी मागण्यांचा सगळा विचार करून माझ्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं मला आश्वासन दिले। त्याच्यानंतर जो वाळुंज फाट्यावरचा भुयारी मार्ग अंडरपास त्याच्या संदर्भातही ते म्हणले की आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवले, त्याची कागदपत्र ते आता मला देणार नॅशनल हायवेला आल्यानंतर। आणि जो खरी मागणी माझी जी होती जो सर्व्हिस रोडची ती निळुंज फाटा ते वाळुंज फाट्यापर्यंत सर्व्हिस रोड आम्ही त्यांनी पूर्ण केलेला आहे। दुसरी गोष्ट, निळुंज फाट्यापासून आईसाहेब हॉटेल हे लोकेशन आहे, म्हणजे त्या लोकेशन प्रमाणे किंवा टोल नाक्यापर्यंत पुढे जर आईसाहेब बंद झालं तर जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड त्या ठिकाणी करण्याची त्यांनी मागणी मान्य केलेली आहे। म्हणजे आत्ता तात्पुरतं मुर्मीकरण करून देणार आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा डांबरीकरण करून देण्याची मागणी मान्य केल्यामुळे खरं तर हे मी पाटील साहेब आले होते त्यांचा सगळा प्रस्ताव घेऊन आणि वाघचौरे साहेबही आले होते। तर हे दोघांच्याही विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी माझं उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे। ओके, धन्यवाद। भरपूर लोक या खरं तर माझ्या या उपोषणाला खळद, वाळुंज, निळुंज, बेलसर, शिवरी, सासवड या भागातील खरं सर्वच शेतकऱ्यांनी मला सहकार्य केलं, पाठिंबा दिला। याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे, सर्व संघटनांचे, सर्व राजकीय पदाधिकारी काही याच्यामध्ये येऊन गेले त्या सर्वांचे मी या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो। धन्यवाद।